दूध भेसळ आणि बनावट दूध रॅकेट विरोधात कठोर कारवाई करून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याचा बदलापूरमध्ये अनोख्या पद्धतीनं गौरव करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या धाडसी आणि जनहिताच्या कामाचं कौतुक केलंय। तुकाराम मुंढे यांनी एफडीएची सूत्र स्वीकारल्यापासून दूध भेसळ आणि बनावट दूध रॅकेट विरोधात राज्यभरात धडक मोहीम उघडली आहे। या कारवाईत शेकडो ठिकाणी छापे टाकत अनेक दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत। या निर्भीड आणि जनहिताच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे। तुकाराम मुंढे साहेब हे महाराष्ट्राचे आधुनिक तुकाराम आहेत। 45 लाख लिटर दुधाची क्षमता दररोज दूध हे मार्केटमध्ये महाराष्ट्रात येत होतं, परंतु वस्तुस्थिती फक्त महाराष्ट्राची नैसर्गिकरित्या दूध तयार होण्याची फक्त 15 लाख लिटर आहे। एवढ्या प्रमाणात डुप्लिकेट दूध किंवा दुधाजन्य पदार्थ मार्केटमध्ये येत होते। हे फक्त या अधिकाऱ्यांनी वापरलेली आपल्या पदाच्या जोरावरती जे महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या जे काही दूधजन्य पदार्थ विक्रेते होते, मोठमोठ्या दूध डेअऱ्या होत्या, दूधजन्य पदार्थाचा साठा करून ठेवणारे होते, या लोकांवरती जरब या अधिकाऱ्याने बसवलेली आहे। आता प्रश्न एवढा राहिलेला आहे की आईचं दूध संपल्यानंतर मुलाला जे दूध मार्केटमध्ये येत होतं ते दूध अक्षरशः विषारी होतं। या माणसामुळे आईच्या पोटातून निघालेल्या बाळाला आता तरी चांगलं आणि शुद्ध पवित्र दूध मिळेल आणि मिळत आहे। या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या आताच्या ठिकाणी जेवढे हॉटेल आहेत, रेस्टॉरंट आहेत, बेकरी आहेत, तिथं कुठं जराब बसलेला आहे, स्वच्छता आलेली आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं भेसळवरती नियंत्रण आलेलं आहे। अशा आधुनिक तुकारामाचा सत्कार दुग्ध अभिषेक करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून तुकाराम मुंढे साहेबांसारखे महाराष्ट्राच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आरोग्य, शिक्षण, महसूल मध्ये तुकाराम मुंढे साहेबांसारखा एक अधिकारी असू द्या, जेणेकरून महाराष्ट्रात प्रत्येक विभागात महाराष्ट्राला सगळ्यात चांगली सेवा उपलब्ध होईल। कारण की ही व्यक्ती ऑनेस्टली, इमानदारीने आपल्या अधिकाराचा वापर करतोय आणि ते सगळे अधिकार, त्या वापर जो आहे त्याचे परिणाम, ते कर्तव्य महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या कुटुंबाच्या सेवेत आहेत। म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त या तुकारामाच्या, आधुनिक तुकारामाचा आम्ही इथं दुग्धाभिषेक केलेला आहे। एक तुकाराम महाराज होते, त्यांच्या हातात विणा होती, एक दुसरे तुकाराम जे आहेत त्यांच्या हातात आपल्या कर्तव्याची फाईल आहे। म्हणून आज त्यांनी जे महाराष्ट्रात आपल्या कर्तव्यावरती जे काही काम करत आहेत, आमच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो।